पालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली 20 वर्ष सश्रम कारावास व ₹16,000 दंडाची शिक्षा। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सोनगीरपाडा या गावात फिर्यादी हे आईच्या व भावांच्या घराचे बांधकाम करणे असल्याने दिनांक 21/3/2025 रोजी दुपारी 2:30 सुमारास त्यांच्या पतीसह जुन्या घराच्या भिंतीच्या विटा काढत होते। त्यावेळी फिर्यादी यांच्या 7 वर्षीय बालिकेस त्यांच्या ओळखीचे मिस्त्री काम करणारा किसन उर्फ किशा नामदेव गावित वय 38 राहणार बंधारपाडा वडगाव तालुका जिल्हा नंदुरबार याने बालिकेस वेफर्स घेण्याच्या बहाण्याने दुकानावर जाऊया असे आमिष देत सदर बालिकेस फिर्यादी यांच्या संमतीशिवाय सोनगीरपाडा धरणाकडे घेऊन जात सदर बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते। त्यावरून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 112/2025 BNS 65-2-137-2 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4-5M व 6 प्रमाणे पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपीयास पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली होती। नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी सुनील भाबड यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत महत्त्वाचे पुरावे जमा केले व आरोपी विरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते। सदर खटल्याची सुनावणी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांचे समक्ष झाली। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले। त्यात पीडित बालिका वय 7 वर्ष, पीडित बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या आहेत। यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने माननीय अति जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांनी अखेर आरोपीस BNS कलम 65-2-137-2 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4-6 प्रमाणे दोषी ठरवत 20 वर्ष सश्रम कारावास व ₹16,000 दंडाची शिक्षा ठोठावली। सदर खटल्याचे सरकारी पक्षाच्या वतीने अति सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट BU पाटील यांनी कामकाज पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन साबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गावित यांनी कामकाज पाहिले। तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट R गोसावी यांनी अभिनंदन केले।